स्वामी भक्तांनो, 20 मार्च हा साधा दिवस नाही. हा दिवस आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. असं सांगितलं जातं की या दिवशी दत्ततत्व 1000 पटीने कार्यरत असतं. म्हणजे या दिवशी केलेली सेवा, जप किंवा गुरुचरित्र वाचन याचे फळ खूप लवकर मिळते. अनेक भक्तांनी या दिवशी केलेल्या सेवेमुळे नोकरी, पैसा, लग्न आणि अडकलेली कामे पूर्ण झाल्याचे अनुभव सांगितले आहेत. पण या दिवशी अशी एक सेवा आहे जी अगदी सोपी आहे आणि जी कोणतीही व्यक्ती करू शकते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्रातील कोणता अध्याय म्हणायचा, नारळ आणि खडीसाखर का ठेवायची आणि सेवेचे कोणते नियम पाळायचे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर स्वामी भक्तांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया. गुरुचरित्रामधील जो अध्याय आपल्याला म्हणायचा आहे तो म्हणजे 9वा अध्याय. हा 9वा अध्याय इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो. जर तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील, जसे की नोकरी मिळत नाही, लग्न जमत नाही, घरांमध्ये पैशाची कमतरता आहे, पैसा टिकत नाही, घर होत नाही किंवा कोणतीही मनोकामना पूर्ण होत नाही, तर अशा वेळी गुरुचरित्रातील 9वा अध्याय श्रद्धेने म्हणणे खूप लाभदायक मानले जाते. अनेक जाणकार सांगतात की गुरुचरित्र वाचनामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये आनंद, शांती आणि चैतन्य निर्माण होते. आता प्रश्न येतो की ही सेवा कशी सुरू करायची. ज्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू करणार आहात त्या दिवशी स्वामी महाराजांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसायचं आहे. त्यानंतर एक नारळ आणि थोडी खडीसाखर घ्यायची आहे. हा नारळ आणि खडीसाखर हातात घेऊन स्वामी महाराजांना प्रार्थना करायची. त्यामध्ये तुमचं नाव, तुमचं गोत्र आणि तुमची मनोकामना सांगायची. त्यानंतर असं म्हणायचं, स्वामी महाराज, मी गुरुचरित्रातील 9वा अध्याय पठण करणार आहे. ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि माझ्यावर कृपा करा. यानंतर हा नारळ आणि खडीसाखर स्वामींच्या चरणी ठेवायचा आणि सेवेला सुरुवात करायची. ही सेवा तुम्ही 11 दिवस किंवा 21 दिवस करू शकता. दररोज गुरुचरित्रातील 9वा अध्याय श्रद्धेने वाचायचा. ज्यांना अध्याय वाचणे शक्य नसेल त्यांनी श्रवण केले तरी चालते. या सेवेमध्ये काही साधे नियम पाळायचे आहेत. मांसाहार पूर्णपणे टाळायचा, खोटं बोलू नये, शक्य असेल तर बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे आणि सेवा मनापासून करावी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये सेवा करू नये, कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ मानली जाते. ज्यांना गुरुचरित्र वाचणे शक्य नाही अशा व्यक्ती नामस्मरण देखील करू शकतात. फक्त मनापासून जप करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं सांगितलं जातं की या मंत्राचा जप केल्याने अडचणी दूर होतात, पैशाचे मार्ग खोलतात आणि घरामध्ये सुख शांती येते. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख येतं आणि आपल्याला वाटतं की देव आहे की नाही. पण जेव्हा आपण श्रद्धेने सेवा करतो तेव्हा स्वामी महाराज आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतात. जसं आई आपल्या बाळाला हवेत उचलते तसं काही क्षण बाळ हवेत असतं, पण ते हसत असतं, कारण त्याला विश्वास असतो की आई आपल्याला पडू देणार नाही. तसंच विश्वास स्वामी महाराजांवर ठेवा. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि स्वामींचे असेच उपाय, सेवा आणि अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.